सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर बारामतीकरांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत पाहूया। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आज राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे। काही बारामतीकर आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आदरणीय दादा वहिनींना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली ते खरे दादांना श्रद्धांजली वाहिल्यासारखे सन्मान राखला गेला वहिनींचा। संपूर्ण पवार फॅमिली पहिल्यापासूनच जनता हीच त्यांचा प्रपंच अशा अनुषंगाने वागत आलेले आहे। आदरणीय दादा यांनी पहिल्या जनतेचा प्रपंच नंतर आपला प्रपंच अशा अनुषंगाने आत्ता पण कारभार केला। आदरणीय पवारसाहेब असतील, अजितदादा असतील, त्याच पाऊल आमच्या वहिनीसाहेब यांनी देखील एवढं मोठं डोंगरा एवढं आभाळ एवढं दुःख असताना देखील ते बाजूला ठेवून जनतेचे प्रश्न सुटण्याकरता आज मोठ्या जड अंतकरणाने उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। आज दुःख बी वाटतंय आणि अभिमान बी वाटतोय। आज महाराष्ट्राची पहिली महिला उपमुख्यमंत्री झाली याचा अभिमान वाटतोय आणि दुःख असं वाटतंय की आमचा थोरला भाऊ, आमच्या घरातला सदस्य हा आम्हाला सोडून गेला। एवढं डोंगरा एवढं दुःख देखील बाजूला ठेवून सुनेत्रा पवार यांनी पक्षाची देखील जबाबदारी स्वीकारली आहे असं बारामतीकरांचं मत आहे। मंगेश कचरे, साम टीव्ही न्यूज, बारामती।